सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित हितगुज हे त्यांचं पुस्तक. आणि आज त्यातला जो लेख मी वाचून दाखवते त्याचं नाव आहे एक नमकीन मिठास. नमकीन मिठास. यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत काय करायचं अशी चर्चा आमच्या कॉलेजच्या कॉमन रूममध्ये चालू असताना स्वाती देशपांडे एक परिपत्रक घेऊन आल्या. कोर्सचं नाव होतं तुझं आहे तुझं पाशी. आम्हाला वाटलं व्यक्तिमत्व विकासाचा कोर्स असणार, पण जाहिरात अशी होती, शिका स्वयंपाकघरातल्या नेहमीच्या साध्या साध्या पदार्थांपासून कोणतंही कृत्रिम रसायन न वापरता घरातील बागेतील स्वच्छता आणि उपयोगी औषधं तयार करायला शिका. ब्युटी पार्लरला उपयुक्त, पैसे वाचवा, वेळ वाचवा, सामान्य ज्ञान मिळवा, शिका. फक्त 2 दिवसात शिका. आम्ही 3-4 जणींनी हा कोर्स करायचं ठरवलं. कोर्स घेणाऱ्या शालिनीताईंनी पहिल्याच दिवशी त्यांच्या फ्लॅटमध्येच एक ट्रॉली आम्हाला दाखवली. या ट्रॉलीमध्ये खडे मिठाची एक बरणी आणि जेवणातलं टेबल सॉल्ट असलेली दुसरी बरणी, अशा 2 बरण्या आम्हाला दाखवल्या. याशिवाय त्या ट्रॉलीमध्ये 2-3 छोट्या बाटल्याही होत्या. या ट्रॉलीबरोबरच आज आपण प्रवास करणार असंही आम्हाला त्यांनी सांगितलं. आम्हाला मनात वाटलं बहुतेक फार्म हाऊसवरती फेरफटका दिसतोय. पण सुरुवातीला त्यांनी त्यांच्या हॉलमध्ये असलेल्या कार्पेटवरचा वाईन सांडलेला डाग त्यावर थोडं मीठ टाकून ओल्या स्पंजनं तो पुसून वाळवून कसा निघतो ते दाखवलं. पलीकडे छोट्या टेबलावर पाण्याचे डाग पडलेले होते, तेही मिठाच्या पाण्यानं पुसून गेलेले दाखवले. कोपऱ्यातलं छोटं मत्स्यालय अतिशय स्वच्छ आणि सुंदर दिसत होतं. ते मी खडे मिठाच्याच पाण्यानं धुते असं त्या म्हणाल्या. हॉलमध्ये चकाकणाऱ्या म्हणजे या पावसाळी हवेत सुद्धा काही पितळ्याच्या तांब्यांच्या शोभिवंत वस्तू होत्या. त्या साफ करायला त्यांनी केलेली एक पेस्ट दाखवली. मीठ, व्हिनेगार आणि गव्हाचं पीठ यांचं समप्रमाणात मिश्रण करून बनवली होती. नंतर ट्रॉलीसह त्या आम्हाला स्वयंपाकघरात घेऊन गेल्या आणि आता स्वयंपाकघरातील या मिठाची करामत दाखवू लागली. त्यांची सगळी भांडी नव्यासारखी चमकत होती. कोठेही डिटर्जंट, भीमवड्या, कोणत्याही रसायनाचा वास नव्हता. त्यांच्या घरभर एक मोहक गुलाबाचा सुवास दरवळत होता. पण गुलाबाची फुलं तर कुठेच दिसत नव्हती. त्यांनी एक काचेची बाटली दाखवली. तिच्यात एक थर गुलाबाच्या पाकळ्यांचा होता, त्यावर थोडं मीठ शिंपडलं होतं आणि बाटलीचं झाकण घट्ट लावलं होतं. काही तासांनी ते झाकण काढल्यावर हा गंध सगळीकडे दरवळू लागला होता. दुधाने किंवा तुपाने करपलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी त्या ती मिठाच्या पाण्यात भिजत ठेवतात. कप किंवा मगमध्ये तळाशी कॉफी किंवा चहाची वर्तुळं तयार होतात. ती घालवण्यासाठी त्यांनी सांगितलं की मिठाच्या पाण्यात रात्रभर ते कप भिजत ठेवायचे. सकाळी थोडेसे धुतल्यावर ते डाग नाहीसे होतात. मिठाच्या कोमट पाण्याने फ्रीज आतून चांगला साफ होतो. दाखवता दाखवता एकीकडे त्यांची कॉमेंट्री चालू होती. सकाळी ऑफिसची घाई, डबा लवकर करायचा आहे, भाजी आमटीत मिठाची चिमूट घाला, लवकर शिजते. अंडी न फुटता उकळायची आहेत, पाण्यात 1 चमचा मीठ घालून ते उकळवा. ताजी अंडी ओळखायची कशी तेही दाखवलं. 1 कप पाण्यात 2 चमचे मीठ टाकून त्यात अंडी सोडली तर बुडाली ती ताजी, तरंगली ती शेळी. फ्रूट सलाड करताना सफरचंद, केळी तसेच बटाटा, वांगी चिरल्यावर काळी पडतात. ती मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवली की तशीच गोरी पान राहतात. स्वयंपाकघरातील मुंग्यांची रांग मोडण्यासाठी मध्ये मध्ये मीठ शिंपडायचं. आत्तापर्यंत आवळ्याची सुपारी, आमसुलं, मासे, कैरीचा किस
हे पदार्थ वाळवून टिकण्यासाठी त्याला मीठ लावून ठेवतात. एवढाच आपला माझा मिठाशी परिचय होता. पण कितीतरी गोष्टी आज नवीन कळल्या. तेथून आम्ही त्यांच्या वॉशिंग रूममध्ये गेलो. सोबत मिठाची ट्रॉली घेऊनच बरं का. तिथे ते दाखवू लागले. कपड्यांना पडलेले पिवळे डाग जाण्यासाठी 4 चमचे मीठ 1 लिटर गरम पाण्यात विरघळवून ते डाग स्पंजनं घासले की जातात. नवीन रंगीत कपडे भिजवताना पाण्यात 1 कप मीठ घालायचं. रंग बाहेर उतरत नाही. तुंबलेलं बेसिन आणि सिंक साफ करण्यासाठी एक औषध करून दाखवलं. 1 कप मीठ, 1 कप खाण्याचा सोडा, अर्धा कप विनेगर यांचं मिश्रण टाकून त्यावर अर्धी बादली उकळलेलं पाणी ओतायचं. लगेच बेसिन मोकळं होतं. आणि हो, इस्त्री करताना इस्त्रीला काही चिकटलं की हे मिठाचे खडे एका कागदावर ठेवायचे आणि त्यावर गरम इस्त्री फिरवायची. इस्त्री लगेच साफ होते. तिथून आम्हाला घेऊन शालिनीताई त्यांच्या बगीच्यात गेल्या. बागेतले कीटक, अळ्या घालवायला कुठेही कीटकनाशकांचा स्पर्श नाही, वास नाही. पावसाळ्यात येणाऱ्या गोगलगाई, अळ्या, कीटकं घालवायला मिठाचं पाणीच त्या शिंपडतात. बगीच्यात नको असलेलं गवत घालवायला 2 कप पाण्यात 1 कप मीठ घालून उकळायचं. गार झाल्यावर तेच फवारायचं. त्याचंच म्हणतं तणनाशक. त्यांच्या सगळ्या घरभर हिंटा मिठाशी आम्ही नव्याने ओळख करून घेत होतो. मग त्यांनी सलाईन वॉटरमधलं मीठ, तान्ह्याला जुलाब झाल्यानंतर पाण्यात मीठ साखर घालून पाजणं, सर्दी खोकला झाल्यावर गुळण्या करण्यासाठी मीठ कसं औषधी देखील आहे तेही सांगितलं. बागेतील डास, माशी चावल्यावर लाली किंवा सुजेवरही मीठ चोळलं की ती जाते. केसाला शॅम्पू करण्यापूर्वी कोंडा जाण्यासाठी बारीक मीठ किंवा टेबल सॉल्ट चोळून लावलं असता कोंडा निघून जातो. 1 कप मीठ आंघोळीच्या पाण्यात टाकलं असता त्वचेचं कंडिशनर बनतं आणि खरोखरच आपली त्वचा मुलायम होते. या साऱ्यानंतर मला वाटलं, तू मला मिठा इतकी आवडतेस असं पूर्वीच्या राजाराणीच्या गोष्टीतलं वाक्य असायचं ते किती खरं होतं. अगदी बरोबर आहे ग. आता नावडतीचं मीठ अळणी असं कोण बरं म्हणेल. खरं आहे की नाही. सगळ्यांनाच मीठ हवं असं असणार, ते आवडतीचं असो का नावडतीचं असो. खूप छान माहिती दिली. माझी खात्री आहे की माझ्या सगळ्या मैत्रिणींना पण ही माहिती खूप आवडेल. धन्यवाद. उद्या पुन्हा एखाद्या छानशा गोष्टीसह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.